14 एप्रिल म्हणजे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त भारतातच नाही तर जगातील 152 पेक्षा अधिक देशामध्ये मोठ्या उल्हासाने साजरी केली जाते. बाबासाहेबांचा हा जन्मदिवस जागतिक ज्ञान दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. एवढंच काय तर युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच कोण्या भारतीय व्यक्तीची जयंती साजरी करण्यात आली होती, ज्यामध्ये 156 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग देखील होता. ही सुद्धा बाबासाहेबांची जयंती होती. पण तुम्हाला माहित आहे का की बाबासाहेबांची जयंती जगामध्ये प्रथम कोणी, कधी आणि कुठे साजरी केली होती? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आयुष. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. महामानवांवरच्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज फक्त भारताचा विचार केला तर 14 एप्रिल या एका दिवसाचा खर्च तब्बल 2100 कोटीहून अधिक असतो. पण बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करण्याचा मान जातो तो म्हणजे पुण्यातील सदाशिवराव रणपिसे यांना. जनार्दन सदाशिवराव रणपिसे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी आणि थोर समाजसुधारक होते. 1928 मध्ये पुण्यात सदाशिवराव रणपिसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भीम जयंती साजरी केली. त्या काळात त्यांनी बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून उंटावरून, रथावरून अनेक मिरवणुका काढल्या आणि मोठ्या थाटात साजरी केली. त्या दिवशी पुण्याच्या रस्त्यावर एक वेगळाच माहोल सजला होता. पण ही गोष्ट जेव्हा बाबासाहेबांना कळाली, यावर प्रतिक्रिया देत बाबासाहेब म्हणाले, माझा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा माझ्या विचारांना समोर न्या म्हणजे मला खरा आनंद होईल. पण बाबासाहेबांच्या अन्वयांचं उत्तर ऐकून बाबासाहेब त्यांना नाही म्हणू शकले नाही. ते म्हणाले, बाबासाहेब, हा तुमचा जन्मदिवस फक्त एक वाढदिवस नाही तर हा एक उत्सव आहे. कारण हा दिवस जनसामान्यामध्ये प्रेरणा, आत्मविश्वास आणि नवचैतन्य जागवतो. आणि हा दिवस त्यांची हिंमत सुद्धा बनतो, ज्यांना असं वाटत होतं की आपला जन्मच हा एक श्राप आहे. आणि पुण्यात सुरू झालेली ही भीम जयंती पुढे सर्वत्र साजरी करण्यात येऊ लागली. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम जयंती साजरी करून संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याचं काम करणाऱ्या सदाशिवराव रणपिसे यांचा बहुजन समाज कायम ऋणी राहील. जय भीम.